करा प्रार्थना. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर पित्या, ओठांचं फळ नाभरूपी यज्ञ तुला सादर करतो माझ्या देव बाप्पा. आम्ही आमच्या प्रार्थनेची विधी तुझ्या चरणाजवळ प्रभू परमेश्वर समर्पित करतो माझ्या देव बाप्पा. कारण प्रभू परमेश्वर पित्या, तुझं वचन सांगतं, ज्या जागेमध्ये दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित आहेत तेथे मी आहे. होय प्रभू, पवित्र आत्मा तुझी महान उपस्थिती या जागेमध्ये आहे परमेश्वरा. आम्ही तुझं स्वागत करतो, आम्ही तुझ्या नावाला हाक मारतो माझ्या देव बाप्पा. ओ प्रभू, तू म्हटलास बाप्पा, जेव्हा पृथ्वीवरून माझे लेकर मला हाक मारतात तेव्हा मी स्वर्ग सोडून त्यांच्यामध्ये विराजमान होतो. आणि खरोखर परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीमध्ये किती आनंद आहे बाप्पा. आणि खरोखर पिता परमेश्वर बाप्पा, तू महान आहेस, तू अद्भुत आहे, तुझ्यासारखा कोणीच नाही माझ्या देव बाप्पा. आज तू आहेस म्हणून आमचं जीवन आहे परमेश्वर बाप्पा. आमच्या नागपुड्यातील श्वास देखील हात तुझा आहे बाप्पा, कारण आम्ही तुझ्या हाताची रचना आहोत बाप्पा. तू आम्हाला घडवलंय माझ्या देव बाप्पा, तू आम्हाला निर्माण केलंय बाप्पा. तो आमचा तारणार आहे माझ्या जिवंत देव बाप्पा. आणि खरोखर प्रभू, विश्वासाने परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र झालोय माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर माझ्या देव बाप्पा, तू म्हटलाय जितक्यांना देवाचा आत्मा मिळाला तितके देवाचे लेकर आहे बाप्पा. जितक्याने तुझ्यावर विश्वास ठेवला तितक्यांना तुझी लेकर होण्याचा अधिकार दिलाय. आज त्याच अधिकाराने प्रभू येशू तुझी लेकर तुझ्या चरणाजवळ समर्पित झाले आहेत बाप्पा. तुझी लेकर तुला प्रभू परमेश्वर त्या हाक मारत आहे बाप्पा. कारण तुझ्या वचनामध्ये लिहिले, हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, मागा म्हणजे मिळाले जाईल, आणि ठोका म्हणजे उघडले जाईल, शोधा म्हणजे तुमच्यासाठी सापडले जाईल परमेश्वर पित्या. आम्ही तुझ्या एक एक अद्भुत कृत्यावर विश्वास ठेवून परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाजवळ आमचं जीवन समर्पित केलंय. तुझ्या सर्व शक्तिमान हातामध्ये तू आमचं जीवन आम्ही समर्पित केलंय बाप्पा. होय माझ्या देव बाप्पा, आमच्या बुद्धीने, आमच्या बलाने, आमच्या शक्तीने आम्ही शून्य आहोत माझ्या देव बाप्पा. तू आम्हाला चालव, तू आम्हाला घडव, तुझा मार्ग तू दाखव माझ्या देव बाप्पा. कारण तू आमचा मार्ग सत्य जीवन आहे परमेश्वर बाप्पा. तुझ्यासारखा कोणीच नाही बाप्पा. तू आहेस म्हणून आम्ही आहोत बाप्पा. तू होतास, तू आहे आणि तू येणार आहे माझ्या देव बाप्पा. आणि तू म्हटलाय परमेश्वर बाप्पा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. तो आमच्या बरोबर आहे म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. आणि तू म्हटलाय परमेश्वरा, भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या बाजूस आहे. मी तुझी हर एक लढाई लढणारा परमेश्वर, मी तुझ्या बाजूस आहे बाप्पा. आणि जर तू आमच्या बाजूस आहे, तू आमच्या बरोबर आहे, तर आम्ही घाबरणार नाही माझ्या देव बाप्पा. कारण खरोखर परमेश्वर पित्या, तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहेस माझ्या देव बाप्पा. तो अधिकाऱ्यांचा अधिकार आहे बाप्पा. सर्व सत्ता अधिकार तुझ्या हातात आहे माझ्या देव बाप्पा. ओ प्रभू, तू एक शब्द मात्र बोललास आणि सर्व काही निर्माण झालंय बाप्पा. या आकाश आणि पृथ्वीवर परमेश्वरा तुझ्या वाचून कुठलीच गोष्ट नाही बाप्पा की ही तुझ्या वाचून झालेली नाही देव बाप्पा. सर्व सत्ता अधिकाऱ्यांना नाडून त्या वधस्तंभावर तू उघड उघड प्रदर्शन केलंस माझ्या देव बाप्पा. आणि तू विजयी झालायस माझ्या देव बाप्पा. आणि आज तुझ्यामध्ये आम्ही विजयी जीवन जगत आहोत माझ्या देव बाप्पा. आशीर्वादित जीवन जगत आहोत माझ्या देव बाप्पा. त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला प्रशंसा देते, तुझं गौरव करते बाप्पा. तुझ्या वचनात लिहिले बाप्पा, जितक्यांनी तुझ्याकडे पाहिले ते सर्व प्रकाशित झाले बाप्पा. आणि खरोखर माझ्या देव बाप्पा, आज तुझा प्रकाश आम्हाला चालवत आहे बाप्पा. आज तुझा प्रकाश आमच्या घरामध्ये उपस्थित आहे परमेश्वरा. ओ तुझे देवदूत, तुझा मिखाईल देवदूत आमच्या कुटुंबामध्ये आहे बाप्पा. तुझ्या पवित्र आत्म्याची सामर्थ्य आमच्या घरामध्ये आहे बाप्पा. तुझ्या पवित्र आत्म्याचा प्रकाश आमच्या घरामध्ये आहे बाप्पा. क्योंकि तूने कहा है तेरे लहू ने मी तुझे घेर रखा है. आज आमच्या परिवाराला तुझ्या रक्ताने तू प्रोटेक्ट केलाय माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, आज तू आमचा आहेस माझ्या देव बाप्पा. आम्ही तुझे आहोत माझ्या देव बाप्पा. जितक्यांनी तुझ्याकडे पाहिले बाप्पा, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडलेली नाही बाप्पा. आणि खरोखर बाप्पा, तू म्हणतोस तरुण सिंहास वाण पडते त्याची उपासमार होते, पण मला शरण जाणाऱ्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. आतापर्यंत सांभाळच तुझ्या आभाराने उपकार मानते. इथून पुढचं जीवन देखील तुझ्या हातामध्ये समर्पित देते. पास्टरना तू आमच्या कुटुंबामध्ये घेऊन आला बाप्पा. प्रभू परमेश्वर पिता, ही तुझी योजना होती बाप्पा. कारण तुझ्या योजनेनुसार कुठलीच गोष्ट घडत नाही बाप्पा. कारण परमेश्वर बाप्पा, तू त्यांच्या पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांच्याशी बोलतोस, तू त्यांना चालवतोस बाप्पा. आणि खरोखर प्रभू, त्यांच्या मुखातून निघणारा हर एक वचनाचा शब्द आमच्यासाठी आशीर्वादित ठरला जाऊ दे माझ्या देव बाप्पा. प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे माझ्या देव बाप्पा. कारण शैतान हा घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी, चोरी करण्यासाठी आलाय, पण तू जीवन देण्यासाठी आलाय. आणि खरोखर बाप्पा, पास्टरांद्वारे प्रभू परमेश्वर बाप्पा, हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझं जीवन वाहत आहे म्हणून तुला धन्यवाद देते. त्यांची सेवा अधिक आणि अधिक वाढव बाप्पा.
खरोखर बाप्पा जी सत्याच्या मार्गावर तुझी सेवा ते घेऊन चालत आहे बाप्पा, त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे, धीर दे, ताकद दे बाप्पा, त्यांना दीर्घ आयुष्य दे, चांगली तब्येत दे बाप्पा, आणि अधिक आणि अधिक त्यांची सेवा वाढवली जाऊ दे माझ्या देव बाप्पा. कारण बोलवणारे पुष्कळ आहे बाप्पा, पण तू म्हटलंय निवडलेले थोडके आहेत, आणि निवडलेल्यांमध्ये तू आमची निवड केलीस परमेश्वरा, पास्टरांची निवड केली म्हणून तुझ्या आभाराने पुकार मानते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते. येणारं वचन आशीर्वादित असू दे बाप्पा, आणि आजचा दिवस आमच्या जीवनामध्ये विजयाचा दिवस आणि आशीर्वादाचा दिवस आम्ही घोषित करतो माझ्या देव बाप्पा. कारण तू म्हटलंय जसं तुम्ही बोलाल तसंच घडणार माझ्या देव बाप्पा. मी तुमच्या जीवेवर जीवन आणि मरणाचं सामर्थ्य दिलंय बाप्पा. आज तुझं सामर्थ्य भाव दे माझ्या देव बाप्पा, आणि जीवन बदलल्या जाऊ दे बाप्पा, गोष्टी बदलल्या जाऊ दे बाप्पा, प्रत्येक दुःख आनंदामध्ये बदलल्या जाऊ दे बाप्पा, प्रत्येक परिस्थिती बदलल्या जाऊ दे बाप्पा. जिथं संपलंय तिथं नव्याने सुरुवात करणारा परमेश्वर तू आहेस बाप्पा. कारण लाजराला तू मेलेल्यातून 4 दिवसातून उठवलं बाप्पा. इतका महान सर्व शक्तिमान परमेश्वर तू आमच्या बरोबर आहे, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते बाप्पा. पुन्हा एकदा बाप्पा आमचा पूर्ण परिवार तुझ्या हातामध्ये, तुझ्या पवित्र रक्तामध्ये रिसीव्ह करते बाप्पा. रिसीव्ह नेम ऑफ द जीसस. मान महिमा सन्मान गौरव देऊन ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते प्रभू, म्हणून तुला पित्या तू आई. आमेन. फार सुंदर प्रार्थना केली. देव बाप्पाला धन्यवाद असो. तिथं गेली ते खुर्ची दे ना मला. तिथं ठेव आणि डायरेक्शन असं करायचं. तू इकडे ये. तुम्ही नाही मी जाऊ. हा वचन सांगते ना, बस ना तू इकडे. हा, खुर्चीवर बस. हा. ते आणि- पूर्ण दिसतात का बघ. हा. बरोबर घे हा बेटा. दिसतात का पूर्ण? चल महिमा. स्टार्ट करू. ये बाळा. महिमा चल बेटा मांडी. अधून मधून यांच्याकडे पण कॅमेरा असं आहे. हा, सगळीकडे फिरवायचा, सगळं आलं पाहिजे याच्यावर. महाराष्ट्रभर हे दाखवलं जाणार आहे. हे केवळ तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही, महाराष्ट्रातलं असं प्रिय फिरवायचं. जनाला दिसलं पाहिजे. तू बी दिसला की पाहिजे. कोणाकोणासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कॅमेरा स्वतःकडे पण करायचा. हो. प्रियांनो,